बे के बे बे दुणे चार. अरे सॉरी जेन्झीस पण येत नाही करावं. जेन्झीस न समजणारच नाही. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्यासोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू करतोय. अँड फॉर युअर इन्फॉर्मेशन जेन्झीज, बे एके बे म्हणजे 2 1 जा 2 2 2 जा 4. पाढे म्हणत होतो मी, माहिती आहेत का पाढे तुमच्या भाषेत? टेबलचं नाहीच ना माहिती आपल्याला. मराठी आकड्यांना विसरत चाललोय आपण. काल रिक्षावाले एका ताईला म्हणत होते की तुमचे 79 रुपये झाले. तिने 89 म्हणजे 89 रुपये दिले. हो कसं करायचं आता? मराठी आकड्यांना जर आपण जपलं नाही तर कोण जपणार आहे? मला असं वाटतं ना की मराठी आकडे हे राजे आहेत त्यांच्या मर्जीचे आणि त्यांना आपण सांभाळलं पाहिजे. कारण मराठी आकड्यांची नुसती तुम्ही 1 ते 100 पर्यंत मोजणी जरी केलीत ना तरी तुमचं वाचन, तुमचं उच्चारण, तुमचा फ्लो बोलण्याचा सगळं काही सुरळीत होऊ शकतं. सो आज याच मराठी आकड्यांविषयी बोलणार आहोत. काहीतरी छान लिहिलंय मराठी आकड्यांविषयी, ऐकवणार आहे तुम्हाला इथेच माय FM वर. चलो अच्छा सुनता है. फक्त जेन्झीचाच नाही, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांचा सुद्धा मराठी आकड्यांना घेऊन प्रॉब्लेमच होतो. फॅफ्या उडते त्यांची. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्यासोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे आणि आज आपण बोलतोय मराठी विषयी, मराठी आकड्यांविषयी. बेसिकली काय की सध्या षटकार चौकार पेचात पडलेत. षटकार चौकार म्हणजे काय? क्रिकेट बघताना 6 म्हणजे षटकार, 4 म्हणजे चौकार. षटकार चौकार पेचात आहेत. अंधुक झालेत 12 अष्टोदरचे. सध्या निमकी पावकी दीडकी हल्ली भेटत नाहीये. नाही मान्य मला, जे जेन्झीज असतील किंवा जे इंग्लिश मीडियम मधून असेल त्यांच्या डोक्यावरून जात असेल की बाबा निमकी पावकी दीडकी म्हणजे काय, तर एकदा आई बाबांना किंवा आजी आजोबांना विचारा. हरकत नाहीये, मराठी आकडे सध्या अंधुक होत चाललेत, पण त्यांना उजेडात आणण्याचं काम मात्र मी करणार आहे. काहीतरी छानसं लिहिलंय मराठी आकड्यांविषयी, सादर करणार आहे तुमच्यासमोर. आणि बघा पटतंय का? मराठी आकडे माहिती असणं किती गरजेचं आहे. नाहीतर 89चं 79 व्हायला वेळ लागणार नाही ना आपल्याकडे. सिद्धू आहेस तुमच्यासोबत. चलो अच्छा सुनता है. 1 2 3 4 नाही तर 1 2 3 4 हे खरे मराठी आकडे आहेत बरं का. स्वॅग मराठी. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. सिद्धू आहेस तुमच्यासोबत. आणि मगाशी जसं म्हणालो होतो, काहीतरी लिहिलंय, ऐकवतोय, बघा पटतंय का ते. आपल्या भाषेत आकडे म्हणजे राजा आहे त्यांच्या मर्जीचा. आपल्या भाषेत आकडे म्हणजे राजा आहे त्यांच्या मर्जीचा. द्यायला हवा ना आपणच मान त्यांना राजशाही खुर्चीचा. 40 आला नसला तरी आधी येतो 39. 40 आला नसला तरी आधी येतो 39. 32 आला म्हणून लगेच येत नाही 42. 7 सकूण 42 आणि बेचोक 8. पाढे कसे व्हायला हवेत? खडान खडा पाठ. अर्धा म्हणजे निम्मा आणि चतकोर म्हणजे पाव. जपून ठेवा आपले आकडे, नाहीतर निघून जातील राव. बघा खरंच आहे की आपल्याला आपले मराठी आकडे जपलेच पाहिजेत. आणि याच मराठी आकड्यांना घेऊन एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला इथेच थोड्याच वेळात. बघूयात किती जण उत्तर देतात आणि किती जणांची फॅफ्या उडते ते. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. चलो अच्छा सुनता है. गुड आफ्टरनून. यार मराठी आकड्यांची गंमत काय माहितीये तुम्हाला? काही ठिकाणी म्हटलं जातं 19 आणि काही ठिकाणी म्हटलं जातं 19. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्यासोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू. आणि याच्यामध्ये मराठी आकडे जगात भारी आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. 70 71 72 69 पासून ते 88 87 85 आणि सोबतच 44 ते 44 असं म्हणणारी लोक सुद्धा आपल्याकडे आहेत. सो या सगळ्या मराठी आकड्यांविषयी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की पाढे पाठत का? मला बेचा पाढा, साधा सरळ बेचा पाढा मराठीमध्ये म्हणून दाखवायचा आहे. अगदी साधा सरळ सोपा प्रश्न आहे. बघूयात तुम्हाला किती मराठी आकडे माहिती आहेत. बे एके बे बे दुणे बेत्रिक किती होतात, बेचोक किती होतात, बेपंचे किती होतात. तुम्हाला ते माहिती आहे का की बे दुणे त्रिक पंचे हे जे शब्द आहेत हे माहिती आहेत का? मला बघायचं. सो सोशल मीडियावरती जायचंय, माय RJ सिद्धू सर्च करायचंय, MYRJSIDDHO आणि व्हॉइस नोटच्या स्वरूपामध्ये तुम्ही तुमचं उत्तर देऊ शकता. सोबतच कॉल सुद्धा करू शकता. सो तुमची सगळ्यांची उत्तरं मला पाठवायची आहेत. वाट बघतोय तुमच्या उत्तरांची. बाकी स्वॅग मराठी शो मध्ये इथेच निरोप घेतोय. पुन्हा भेटणार आहोत उद्या दुपारी 12 वाजता याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत रहा माय FM. चलो अच्छा सुनता है. गुड आफ्टरनून.